आज बनवणार आहोत आपण मैसूर पाक। तर मैसूर पाक बनवण्यासाठी माझ्या हातात जो डबा आहे तो डबा भरून मी बेसन पीठ घेतलेला आहे। या डबा आता आपण मापाला हाच ठेवायचा, म्हणजे साखर तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप ही घेऊ शकता। तर मी घेतलेली आहे त्या डब्याने साखर। जेवढं बेसन पीठ घेतलं तेवढी साखर घ्यायची। तर ही साखर घेतली, त्या साखरेला आपण कढईमध्ये टाकायचं पाक होण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये साखर भिजेल एवढं पाणी टाकायचं। हे साखर भिजेल इतकं पाणी टाकून घ्यायचं आणि पाक करायला ठेवायचं। आणि जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं। साखर वितळली तर घट्टसर चाचणी करायची नाही आपल्याला। साखर वितळली की गॅस बंद करून ठेवायचा। त्याच डब्यानं अर्धा डबा तेल आणि अर्धा डबा तूप घ्यायचं, म्हणजे पूर्ण भरून दोन्ही मिक्स करून पूर्ण भरलं पाहिजे। ते झाल्याच्या नंतर पूर्ण व्यवस्थित साखर हलवून घ्यायची, आणि साखर आपली पूर्णपणे विरघळली गॅस बंद करून बाजूला ठेवायचं। नंतर हे तेल आपलं कडकडीत तापलं पाहिजे। हे बघा आपली साखर विरघळत आली आता। नंतर पूर्ण साखर विरघळली, गरमच राहू द्यायचं, थंड होऊ द्यायचं नाही त्याला। खाली घ्यायची कढई उतरून, आणि बेसन आहे ते थोडं थोडं टाकत टाकत आपण बेसन जसं हटतो त्या पद्धतीने आपण हटवून द्यायचं। मध्ये गोळ्या होऊ द्यायच्या नाहीत। एका हाताने बेसन टाकत राहायचं आणि एका हाताने हलवत राहायचं, आपण जसं बेसन हलवतो ना त्या पद्धतीने असं पूर्णपणे हलवून घ्यायचं। एकसारखं हलवत राहिलं की त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत। हे बघा, हे असं हलवत राहायचं। आपलं बेसन करायचं असतं ना त्यानं हलवत राहायचं, हलवून हलवून हलवून। हे बघा एकदम हे असं व्हायचं, एक पण गुठळीमध्ये होऊ द्यायची नाही। हे झाल्याच्या नंतर आपण गॅसवर ठेवायचं आणि ह्याला हलवून घ्यायचं। गॅस चालू करायचा आणि साईडला तेल ठेवायचं, ते गॅस चालूच ठेवायचा। तेलाचा गॅस बंद करायचा नाही, कंटिन्यू त्याला उकळी आली पाहिजे तेलाला। आणि नंतर हळूहळू हळू एक पळी 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 आपण तेल ह्याच्यावर टाकत राहणार आहोत असं। याच्यामुळं जाळी बनते व्यवस्थित, आणि याला जास्त असं म्हणजे दाबून हलवायचं नाही। हे बघा, हे असं अशा पद्धतीने हलवत राहायचं। याला दाबून हलवलं की त्याची जाळी दबली जाते। हे असं अद्दर 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 हलवत राहायचं, आणि जसं जसं तेल याच्यातलं आटल तसं तसं तेल टाकत राहायचं। हे बघा आपलं शेवटचं बघा किती सुंदर पद्धतीने जाळी पडली याची। आता कढईतलं पूर्ण तेल संपून टाकायचं ह्याच्यामध्ये, आणि तेल पूर्ण आटूजेपर्यंत याला हलवत राहायचं। वेळ लागतो ह्याला, लालसर लालसर कलर येतो बघा। हे बघा याच्यातलं पूर्ण आता तेल आटलेलं आहे। हे आपण आता एखाद्या परातीत काढून घेऊ। माझ्याकडे परात होती, ते बॉल असते ना त्या बॉलमध्ये काढलं तरी चालतं, किंवा पातेल्यामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये कसंही काढलं तरी चालतं। मी काढले परातीत काढलं होतं, आणि पूर्ण व्यवस्थित सेट करून घ्यायचं। आणि जोपर्यंत हे कोमट आहे तोपर्यंत त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। वड्या पडतात, नाहीतर मग घट्ट झालं की ते गच्च होते, वड्या पडत नाहीत। जोपर्यंत कोमट आहे ना तोपर्यंत वड्या पाडून घ्यायच्या आणि साईडला ठेवून द्यायचं। हा झाला आपला घरगुती मैसूर पाक। या पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या। ह्या बघा, या अशा वड्या पडल्यात। जाळी बघा किती छान आली याच्यामध्ये। कसा वाटली आपली मैसूर पाकची रेसिपी प्लीज कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर। भेटूया नंतरच्या अशाच व्हिडिओमध्ये।